वणी गावातील नागरिकांनी समस्या मांडायच्या आणि त्या समस्या कधी सुटल्या नाहीत असे कधी झालेच नाही। वणी गावामध्ये दुर्गंधी, कचरा व सांडपाणी हे मोठ्या प्रमाणात होते। गावांमध्ये कोणीच नवीन पाहुणा या गोष्टीमुळे लवकर गावात येत नसे, परंतु ही बाब सरपंच मधुकर भरसट यांच्या लक्षात आली आणि उराशी नवनिर्माणचे स्वप्न बाळगून माझा गाव माझा परिसर कसा स्वच्छ व सुंदर करता येईल यामागे या माणसाने एक वेगळा ध्यास घेत कामाला लागायचे ठरवले आणि खऱ्या अर्थाने गावातील सर्व उघडे गटारींची समस्या मार्गी लावत भूमिगत गटार ही योजना राबवून 70% गावांमध्ये आज भूमिगत गटार योजना पूर्ण झाली असून या भूमिगत गटार योजनेमुळे स्वच्छतेचे व सुंदरतेचे अनोखे उदाहरण आपल्याला बघायला मिळते। त्यांच्या या विकास कार्यामुळे नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या या कार्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। वणी येथील रहिवासी भरसट साहेबांना मागच्या काही वर्षापासून सांगितलं होतं इथं गटरींचा वास येतो। त्यांनी ना गटरींना अंडरग्राऊंड गटरी केल्यानंतर काय इथला वास वगैरे सगळं बंद झालंय। भावी ते इथले आमदार झाले ना तर काहीतरी सुधारणा होईल। माझं नाव जुबेर सलीम शेख, मी वणी गावातील रहिवासी आहे। इथे आमची भरपूर वर्षापासून दुकान आहे। इथे गटारीचा लई वास यायचा, तर इथं आमच्या मधुकर भरसट जे आमच्या गावचे सरपंच आहे त्यांनी आम्हाला भूमिगत गटारी करून दिल्या, त्याच्यामुळे ती सोय चांगली आहे आमची। तर असा माणूस आमच्या तालुक्याचा आमदार व्हावा असं आम्हाला वाटतं। सरपंच मधुकर भरसट यांच्यासारखा सर्वसामान्य माणूस जर दिंडोरी पेठ विधानसभेचा आमदार म्हणून निवडून आला तर नक्कीच या तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच तर समस्त वणीकर हे सरपंच मधुकर भरसट यांच्या पाठीमागे उभे आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर, वणी।